या भव्य दिव्य अशा माडीया सांस्कृतिक महोत्सव 2022 च्या यशस्वी होण्याकरिता आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद आमच्या पाठीशी असतीलच असे मी गृहीत धरून व सर्वांचे हार्दिक स्वागत करून माझे प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आयफा अवॉर्ड्स होतंय, कान्स महोत्सव होतंय, परंतु भामरागड सारख्या ठिकाणी हे माडिया महोत्सव
महोत्सव करून दाखवण्याचं कर्तव्य जर कुणी केलं असेल तर या मंचावर बसलेल्या आमच्या अधिकारी वर्गाने आणि उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवांनी. आमचा आदिवासी माणूस भीक मागत नाही, एवढंच नव्हे तर आमचा आदिवासी माणूस कधीही व्यभिचार करत नाही अशा प्रकारचं सुसंस्कृत आणि मानवी मूल्य जपणारा हा समाज आहे. दो आदमी का काम एक आदमी कर रहा है इस जिले में, उसके बावजूद भी ऐसा कौन सा स्कीम है जो गढ़चिरौली टॉप 10 में ना रहे? वो भले ही जल जीवन मिशन हो, प्रधानमंत्री आवास योजना हो, अभी तक जितनी भी स्कीम आ रही है वो ऊपर से दी जा रही है. हम ये चाहते हैं कि आप जागरूक बने और मांगे कि हमें ये स्कीम चाहिए, हम लाभार्थी बन सकते हैं इस स्कीम का. मुझे वो भामरागढ़ देखना है, मुझे वो गढ़चिरौली देखना है और ये आपका हक है. आपने वोट दिया है, सरकार चुन के लाए हैं, तो ये आपका हक है. उस हक का वापर करो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. कला आणि क्रीडा हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मनाचा कोणताही भेद नसतो आणि देशाचं संविधान हे सांगतं की सगळ्यांना सारखी संधी मिळायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुकाराम महाराज
म्हटलेलं आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजे आपण सगळेजण एकमेकांना मदत करणार, कारण आम्ही लोकसेवक आहोत, लोकप्रतिनिधी आहोत आणि हे सगळं आपण लोकांसाठी करतोय. तर कुठल्याही डिपार्टमेंटचा भेद किंवा पक्षाचा भेद किंवा व्यक्तीचा भेद, जातीचा भेद, धर्माचा भेद हा कुठेही न बाळगता आपण जेव्हा सगळेजण सोबत काम करू तेव्हा आपल्या क्षेत्राचा विकास होईल. आपण जे काम करायला इथे आलेलो आहोत ते कुठेतरी आपण कमी पडत आहोत ह्याचा सुद्धा दखल प्रशासनाने घेतला पाहिजे असं प्रकारचं या निमित्ताने आवाहन करतो. कारण की हे सगळं प्रशासन आणि शासन हे दोन चाकं आहेत. हे दोन चाकं जर व्यवस्थितपणाने चालले तर बैलगंडी हा दोन चाकाचा बैलगंडी व्यवस्थित चालेल आणि विकास आपला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आम्हा सर्व लोकांचा जबाबदारी आहे, ते आम्हाला करावं लागेल.
या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या जिल्हा प्रशासनाने आणि विशेषकर आपल्या SDM आणि प्रोजेक्ट ऑफिसर शुभम गुप्ता यांनी ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे की आपण विकासच्या सोबत आपल्या आदिवासी बांधवांची जी संस्कृती आहे त्याला फक्त आपण जतन करणार नाही तर त्याला आपण संयुक्त रीतीने आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि आपण विकासच्या सोबत या संस्कृतीला सोबत घेऊन पुढे चालणार आहोत. या ठिकाणी फक्त आयोजकांनी नव्हे तर भामरागड तालुक्यातल्या आणि इतर तालुक्यातून आलेल्या सर्व आदिवासी बांधवांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मी सगळ्यांनाच खूप खूप मनापासून आपलं स्वागत करतो. मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मी आज या कार्यक्रमाला मिस केलेलं आहे. मला तिकडे येऊन तुमचा ते पारंपरिक नृत्य जे ढोल आहे ते वाजवायचा होता, त्याचा आनंद घ्यायचा होता, परंतु ते काल थोडं हुकलंय माझं. पण नेक्स्ट टाइम नक्की त्याचा आनंद नक्की घेईन मी खरं म्हणजे निघालो होतो इथून आणि माझा प्रोग्रामही गेला होता, सगळं व्यवस्थाही होती, परंतु अचानक काही कामामुळे मला येता आलं नाही. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मनापासून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. जय सेवा, जय जोहार. आणि मला खात्री आहे जसं सगळ्याच वक्त्यांनी माझ्या अगोदरच्या सुद्धा म्हटलं की हा कार्यक्रम एक वार्षिक कार्यक्रम आपला झाला पाहिजे. निश्चितच हे करण्यासाठी आम्ही आदिवासी विकास विभागातर्फे सुद्धा पूर्ण प्रयत्न करू आणि मला खात्री आहे की हा एक वार्षिक कार्यक्रम इथून पुढे होईल. त्यासोबतच हा कार्यक्रम फक्त भामरागडपुरता मर्यादित न राहता आमची माडीया संस्कृती जी आहे ही संस्कृतीचं दर्शन आम्ही राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा करण्याचा आमचा मानस राहील आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही नियोजन येत्या भविष्यामध्ये नक्कीच करणार आहोत. मला खरोखर आजच्या ह्या कार्यक्रमांमध्ये वेशभूषेमधले आमची जी म्हातारी सगळ्यात व्यक्ती जी सहभागी झाली तिच्याकडे नंतर बघितल्यानंतर असं वाटलं की किती सळसत चैतन्य या ठिकाणी वावरत आहे आणि हे सळसत चैतन्य जे आहे हे सगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि याच चळचळत्या चैतन्य जे आपल्याला चैतन्य जे आहे याला आपण पुढे वेगवेगळ्या स्वरूपात घेऊन जाणार आहोत.